अरे मानसा मानसा केव्हा होशील तू माणूस. बहिणाबाईंचं हे काव्यपंक्ती. ते आठवण्याचं कारण असं की सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक हित लक्षात घेऊन, माणसाचं हित लक्षात घेऊन कबूतरखाने बंद करावेत किंवा नियंत्रित पद्धतीने त्यांना खाद्य द्यावं कबुतरांना, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना द्यायचा प्रयत्न दिलेल्या आहेत. तीच गोष्ट भटक्या कुत्र्यांच्या बाबतीतसुद्धा आहे. भटक्या कुत्र्यांचं नियमन आणि नियंत्रण झालं पाहिजे, अशा प्रकारची सर्वोच्च न्यायालयाची भावना आहे. कारण भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचे प्राण गेलेले आहेत आणि आपण ते वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. कबुतरांचे जेव्हा थवे असे उडतात आणि उडतात अचानकपणे, तर ती जी काही धूळ आणि माती सगळी नाकातोंडामध्ये जातं की जीव गुदमरायला होतो आणि अनेक समस्या मानवी आरोग्याला भेडसावतात. अशा प्रकारचं निरीक्षण वैद्यकीय शास्त्राने सुद्धा मांडलेलं आहे आणि म्हणून ते लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना लोकांसाठी दिलेल्या आहेत, समाजासाठी दिलेल्या आहेत. पण भटक्या कुत्र्यांना बिस्किटाचे पुडे खाऊ घातले की आपल्याला पुण्य मिळतं, कबुतरांना दाणे टाकले की आपल्याला पुण्य मिळतं, अशा प्रकारचा एक मोठा समाज वर्ग निर्माण झालेला आहे. परंतु मानवाची सेवा केली, मानवाला काही चांगल्या गोष्टी दिल्या ज्यांना ते शक्य नाही, म्हणजे आरोग्याच्या सेवा किंवा ज्यांना अन्न वस्त्र निवारा मिळत नाही, अशा लोकांना ते अन्न वस्त्र निवाराची सुविधा केली तर त्याच्यातून पिन्न मिळेल का नाही, अशा प्रकारचं या लोकांना वाटतं. आज आपण पाहिलं असेल मोठ्या शहरांमध्ये सिग्नलला जेव्हा गाड्या थांबतात त्यावेळेला ती जी मुलं असतात, लहान मुलं काहीतरी खेळणे विकतात, त्यांच्याकडे पाहवत नाही, त्यांची अतिशय दुर्दशा असते. तोच प्रकार आपण मंदिरांच्या पुढे सुद्धा बघतो. अनेक भिकारी असतात बसलेले, त्यांना अन्न वस्त्र निवारा शिक्षणाची गरज असते. त्यांच्यासाठी हात खाली केला पाहिजे, मोकळा केला पाहिजे, खिसा मोकळा केला पाहिजे, परंतु ते नाही. कारण ते माणसं आहेत आणि त्यांना जर कधी अशा प्रकारची सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या तर कदाचित पुण्य मिळणार नाही. आणि म्हणून हा जो काही एक वर्ग आहे यांनी आता कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना तरी मांडल्या पाहिजेत आणि सर्व प्रशासनाने त्या सूचनांचं स्वागत करून आणि सामान्य हित, सर्व माणसांचं हित लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांचं नियमन नियंत्रण केलं पाहिजे. कबुतरांच्या बाबतीतसुद्धा कठोर निर्णय घेतले पाहिजेत. मित्रांनो, मला जे सुचलं पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.